लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली आहे। या कारवाईत धारदार शस्त्र व दुचाकी वाहन जप्त करण्यात आले असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान लोणी काळभोर पोलिसांच्या तपास पथकाला माहिती मिळाली की लोणी काळभोर टोल नाका परिसरात काही इसम बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र जवळ बाळगून फिरत आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयितांचा शोध घेतला। तपासादरम्यान सुरेश बाबराव गायकवाड वय 18, कुणाल राहुल चौगुले वय 18 आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याजवळून धारदार शस्त्र तसेच मोपेड दुचाकी जप्त करण्यात आली। चौकशी दरम्यान आरोपींनी शस्त्र बाळगल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय शस्त्र कायदा तसेच संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या कारवाईसाठी पोलीस उपआयुक्त हडपसर विभाग यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, पोलीस उपनिरीक्षक व तपास पथकातील अंमलदार यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। रॉयल मीडिया न्यूजसाठी दिनेश कदम, लोणी काळभोर।